मरीची हे पहिल्या मन्वंतरातील सप्त ऋषींपैकी पहिले ऋषी आणि मुख्य प्रजापती होते. त्यांचा जन्म ब्रह्माचे डोळ्यापासून झाला होता असे सांगितले जाते. त्यांना दुसरा ब्रह्माच म्हटले जात असे. मरीचीचा अर्थ आहे चंद्र किंवा सूर्याचे किरण. ते दक्ष प्रजापतीचे जावई म्हणजे भगवान शंकरांचे साडू होते. कारण दक्ष प्रजापतींची कन्या सती ही भगवान शंकरांची पत्नी आहे. भृगु ऋषींना यांचेकडून दंडनीतीचे ज्ञान प्राप्त झाले होते. ब्रह्माने पुष्कराज तीर्थावर जो यज्ञ केला होता त्यात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 10,000 श्लोकांचे ब्रह्मपुराण यांना ब्रह्मदेवाने सर्वप्रथम सांगितले. वेद आणि पुराणामध्ये यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. दक्ष प्रजापतीची कन्या संभूती ही त्यांची पहिली पत्नी होती. त्या व्यतिरिक्त त्यांच्या कला आणि उर्णा नावाच्या 2 पत्नी होत्या. पैकी उर्णा ही ब्राह्मण कन्या असून ती धर्मव्रता होती. मरीची यांना कला नामक पत्नीपासून जो पुत्र झाला त्याचेच नाव कश्यप. कश्यपाची माता म्हणजे कर्दम ऋषींची मुलगी व ऋषी कपिल यांची बहीण होती. मरीची पुत्र कश्यप म्हणजे ब्रह्माचा नातू यांचा विवाह 13 जणींशी झाला होता आणि सृष्टीतील जवळजवळ सर्व प्राणी जगताची निर्मिती वेगवेगळ्या पत्नींपासून कश्यप ऋषींनी केली होती. म्हणजेच ऋषी मरीची सर्व प्राणी जगताचे पितामह अर्थात आजोबा आहेत. मरीची ऋषींचे निवासस्थान सुमेरू पर्वताच्या एका शिखरावर होते. मरीचीने माणसाला भोग्य, गोप्य, प्रत्यक्ष आणि अज्ञात या 4 प्रकारच्या मानसिक व्याधी असतात असे सांगितले होते. पुराणाचे मतानुसार हवेच्या किंवा वाऱ्याच्या ज्या देवता मानल्या जातात त्यात मरीची ही मुख्य देवता आहे. त्यालाच मरुत असे म्हटले जाते. तसेच असेही सांगितले जाते की ब्रह्मदेवाने यांची निर्मिती लोकांवर शासन करण्यासाठी केली होती. जैन ग्रंथातही यांचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे मरीची चक्रवर्ती राजा भरत यांचा पुत्र असून नंतर 24वे तीर्थंकर म्हणून त्यांचा पुनर्जन्म झाला. मरीची ऋषींच्या नावाचे मरीचया आसन हे योगातील एक प्रसिद्ध आसन आहे. ध्रुव बाळाने भगवंताचे प्राप्तीसाठी जी घोर तपश्चर्या केली होती त्यावेळी सप्त ऋषींनी त्याला मार्गदर्शन केले होते. त्यात मरीची ऋषींचाही समावेश आहे. यांचेबद्दल एक कथा अशी सांगितली जाते की ते गया क्षेत्रामध्ये राहत असताना एके दिवशी दुपारच्या वेळी विश्रांती घेत होते. त्यावेळी त्यांची संभूती ही पत्नी पायाशी बसून त्यांची चरणसेवा करीत होती. ऋषींना त्यावेळी झोप लागली होती आणि अचानक त्यांना भेटण्यासाठी ब्रह्मदेव तिथे प्रगट झाले. ब्रह्मदेवांना पाहून ऋषी पत्नी किंचित विचारात पडली. तिला कळेना की दारात ब्रह्मदेव उभे आहेत, त्यांचे स्वागत करायला हवे, पण ऋषींना तर झोप लागली आहे. त्यांना हाक मारावी तर त्यांचा निद्राभंग होईल आणि ब्रह्मदेवाचे स्वागत केले नाही तर त्यांचा अपमान होईल. अशा दुहेरी विचारात तिने विचार केला की पतीचे निद्राभंगाचे पाप लागू नये म्हणून आपणच ब्रह्मदेवांचे स्वागत करावे. आणि मती त्यांचे जवळून हळूच उठली. ब्रह्मदेवांना सामोरी गेले, त्यांना वंदन केले. इतक्यात मरीचींना जाग आली. आपली पत्नी आपली सेवा करताना कुठे गेली ते त्यांना कळेना. त्यांनी समोर पाहिले तर ती ब्रह्मदेवांसमोर हात जोडून उभी होती. मग काय, या ऋषींना क्रोध आला. ते म्हणाले, माझ्यापेक्षा तुला ब्रह्मदेव महत्त्वाचा आणि मोठा वाटतो का काय? आणि त्या क्रोधाचे भरात त्यांनी तिला तू शिळा होऊन पडशील असा शाप दिला सुद्धा आणि ती शिला होऊन पडली. असे सांगतात की आज गयेमध्ये जिला धर्मशिला म्हटले जाते व जिच्यावर प्रत्यक्षात विष्णूंचे पदचिन्ह आहे ती मरीचींची पत्नी व दक्ष प्रजापतीची कन्या संभूतीच आहे. अशी ही मरीची ऋषींची कथा आहे.